आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास मध्ये। आज मी आपणास म्हणले की मी पुण्यामध्ये मागच्या 2 दिवसापासून अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनच्या वतीने 16 मे ते 22 मे दरम्यान राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक महोत्सव स्पर्धात्मक घेतला जातो आहे आणि 22 राज्यातील विविध कलेचे स्पर्धक इथे पुण्यामध्ये येतात। यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये बक्षीस वितरण आज झालेलं आणि जनरल चॅम्पियनशिप माझ्या पाठीमागे बघता त्याचे विनर हा ग्रुप आहे आणि यासह अशा शेकडो स्पर्धकांनी जे सहभाग घेतला त्यांना अशी भरीव पारितोषिक दिलेली आहे। ऑर्गनायझेशनचे महासचिव डॉक्टर प्रमोद ननवरे सर आणि त्यांच्या टीमचं खरंच कौतुक आहे की भारतामध्ये इतका मोठा हा पुण्यात उत्सव घेणं अतिशय लाख मोलाची गोष्ट आहे आणि यामध्ये विशेष करून एकदा जल्लोष झाला पाहिजे जोरदार आपल्या स्वतःसाठी टाळ्या एकदा। येस येस, अतिशय हे भविष्य आहे कला क्षेत्रातलं हे विद्यार्थ्यांचं आणि त्यांचे सर आहेत। बोलूया सर, मला नाव सांगा आणि आपल्या टीमचं नाव सांगा। मी विवेक विनायक तामनकर, आमचा यशराज कला मंच डोंबिवली तिकडनं हा ग्रुप आलेला आहे आणि आम्ही फोक डान्स, त्याच्यानंतर आमचा लास्यप्रिया म्हणून जो ग्रुप आहे त्याच्यातर्फे आम्ही भरतनाट्यम, पुरस्कार डान्स अकॅडमी तर्फे आम्ही कथ्थक असे वेगवेगळे प्रकार आम्ही सादर केले होते आणि त्या सगळ्या नृत्यांमध्ये आणि त्याबरोबर सोलो मध्ये आम्ही प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। अच्छा सर, कसा सराव आहे आणि ही जे पारंपरिक लोकनृत्य असेल किंवा आपल्या कला हे जतन करत ह्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन करतात त्या बाबतीत थोडं? मुळामध्ये ज्या मार्च मध्ये आम्ही पहिली एंट्री भरली होती आणि त्याच्यानंतर मग आपण काय नेमकं नृत्य सादर करायचंय त्याचा आमचा सराव चालू झाला आणि मग तो वेगवेगळ्या ठिकाणी आमचा चालू झाला। जसं शास्त्रीय नृत्याचा वेगळा असेल तसंच लोकनृत्याचा, आणि लोकनृत्याचं सादरीकरण करताना आपण नेमकं काय करायला पाहिजे, कारण या लहान मुलांपासून जर आपण लोकनृत्य शिकवायला गेली तर ते मोठ्यांपर्यंत पोहोचू शकतात, संस्कृती जपली जाईल, संस्कृती जपली जाईल आणि म्हणून या लहान मुलांपासून आम्ही या लहान मुलांना म्हणून लोकनृत्य आणि ती सुद्धा पारंपरिक असलेली ती शिकून आम्ही सादरीकरण करतो। कारण या वर्षी आम्ही केलं होतं ते गोव्याचं दिवली नृत्य केलं होतं आणि तामिळनाडूचं थापट्टम म्हणून एक नृत्य वेगळ्या प्रकारे सादर केलं होतं की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः वाजवून नृत्य केलं होतं। अच्छा सर, काय वाटतं की अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन पुण्याची आपली की ज्यांनी महासचिव जे डॉक्टर प्रमोद ननवरे त्यांच्या टीमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की इतका मोठा स्पर्धा आयोजित करून भारतातील इतक्या मोठ्या स्पर्धकांना ही देऊन काय काय भावना आहे सर? खरंच मी डॉक्टर ननावरे सरांचं खूप खूप अभिनंदन करतो, कारण एवढी मोठा स्पर्धा भरवणं आणि ते सुद्धा जवळजवळ 6 दिवस चालू ठेवणं आणि कुठलाही व्यत्यय न येता हे खूप कठीण काम आहे। कारण सगळ्याच गोष्टी आहेत की आपण म्हणतो की पैशाचं सोंग आणता येत नाही, तर त्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या, सगळ्या कलाकारांना सांभाळून घ्यायचं आणि रोजचं सकाळी 9 ते रात्री 9 असं सादरीकरण मुलांकडनं चांगलं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आजचा हा त्याच्यावरचा कळस आपण ज्याला म्हणू शकतो तो हा आजचा कळस होता आणि फार उत्कृष्टरित्या नियोजन होतं, कुठेही गडबड नाही, काही नाही आणि त्यांच्या खरंच संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन की एकमेकांना सहकार्य देऊन त्यांनी सगळ्या कलाकारांना सांभाळून ही स्पर्धा यशस्वी केली, संधी उपलब्ध करून दिली आणि स्पर्धा यशस्वी केली। आणि काही विद्यार्थी आहेत, बोलू मॅडम काय सांगाल, काय भाव मॅडम? अच्छा मेसेज मॅडम, काय नाव? नमस्कार, माझं नाव सौ सुस्मिता विवेक ताम्हनकर आणि पुरस्कार डान्स अकॅडमीची मी संचालिका। माझ्या ग्रुपनी कथ्थक नृत्याचं सादरीकरण केलं, सेमी क्लासिकल आणि ग्रुपचं। आणि ननावरे सरांबद्दल म्हणायचं तर आम्ही खूप वर्ष आज इकडे पार्टिसिपेट करतो या कॉम्पिटिशन मध्ये, त्यांच्याबरोबर आम्ही इंटरनॅशनलला सुद्धा जाऊन आलोय, थायलंड, मलेशिया, दुबई हे सगळं करून आलोय, त्यामुळे त्यांचे कष्ट आम्ही खूप जवळून पाहिले आणि हे एवढं सगळं 3,500चा मॉब गोळा करायचं ही एक सोपी गोष्ट नाहीये। त्यामुळे अल्कोच्या संपूर्ण टीम, आपण मगाशी स्टेजवर पाहिलं त्या अख्ख्या टीमला आमचा सलाम आहे आणि खूप खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद। मॅडम एक शेवटचा प्रश्न, आज आपल्या सोबत इतक्या सर्व मुली आहेत, आज मुली सर्व क्षेत्रात पुढे जात आहेत, पण आज सुद्धा नृत्य कला, संगीत कला यामध्ये अशी अजून एक सोच आहे की पालक नको म्हणताय, ही एक भावना असते, मग अशा पालकांना काय सांगाल? कारण की आता मुली ज्या पद्धतीने पुढे जात आहेत, नृत्य कला असेल, संगीत कला असेल, काय आव्हान कराल? मी पालकांना एवढं सांगू इच्छिते की आमच्याकडे खरंच विद्यार्थी येतात ना, ते आता 10वी, आता ही जान्हवी कुलकर्णीचं उदाहरण घ्या आणि अशा अनेक आहेत, म्हणजे जान्हवी कुलकर्णीला खरं बघायला गेलं तर 100 पैकी 102 मार्क आहेत, म्हणजे हा इतिहासच तिने क्रिएट केलाय। ती 10वीला असून जर ती कथ्थक, लोकनृत्य हे सगळं करू शकते
तर मुली कुठेच मागे नाही आहेत ना की मुलं कुठे मागे आहेत. त्यामुळे पेरेंट्सनी यांना प्रोत्साहन दिलं ना तर ह्यांची ऊर्जा डबल होते. कारण 24 तास कोणी अभ्यास करू शकत नाही. मग कला आणि अभ्यास हे केलं तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त, किंवा क्रीडा असेल काही त्यांना ज्याच्यात आवड असेल. त्यामुळे हे काही न थांबवता दोन्ही चालू ठेवलं तर त्यांचा सर्वांगीण विकास चांगला होतो. निश्चितच शुभेच्छा मॅडम. खूप जान्हवीला बोलूत आपण एक थोडक्यात. जान्हवी काय सांगेल की आज जनरल चॅम्पियनशिप भेटली, ही टीम तुझी सर्वांना तर बोलणं जास्त शक्य नाही, पण जान्हवी तुमच्या वतीने बोलेल. जान्हवी काय भावना आहेत? मॅडम न तुझ्याबद्दल सांगितलं 10वी होती, पालकांचं थोडं टेन्शन असेलच, का सपोर्ट होता? सपोर्ट तर खूप होता त्यांचा सपोर्ट नसता तर मी कुठेच नसते आज. त्यांनी कधीच मला असं अडवलं नाही की तू डान्स नको करूस. मी पूर्ण 10वी डान्स केला आणि आता इथे सर आणि ताई यांचा आशीर्वाद होता म्हणून एवढं मोठं प्राइज मिळालंय. आता मला सांग, तुझ्यासारख्या आज मुली जगभरात नाव करत आहेत, विविध क्षेत्रात नाव करत आहेत. आता कला क्षेत्रात तू आणि शिक्षणात सगळ्यात पारंगत झालेली आहे. आता अशा ग्रामीण भागातल्या मुली सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा खूप करू वाटतंय बऱ्याच गोष्टी. अशा मुलींना काय आव्हान करशील, काय सांगशील? स्वतःवर खूप विश्वास ठेवा आणि तुम्ही जे करता ते योग्य हेच मानून करा. कारण आपण जेव्हा हे असं मानून करतो तेव्हा आपण बरोबर मार्गालाच असतो. पूर्ण वेळ विश्वास ठेवा आणि तुम्ही जे काय करताय, अभ्यास असू दे, क्रीडा, नृत्य, त्याच्यावर प्रेम करा फक्त. एक शेवटचा प्रश्न. आज अल्को जे आहे, ज्याच्या माध्यमातून डॉक्टर मनोहर सर आणि त्यांच्या टीमने एवढं भरीव काम केलं, एवढे राज्याच्या स्पर्धकांची स्पर्धा केली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून तुम्ही जनरल चॅम्पियनशिप मिळवली, काय भावना आहे शेवट? खूप भारी वाटते. विश्वास नाही बसत आहे की एवढी मोठी ट्रॉफी आपल्या ग्रुपला मिळाली. छान वाटतंय, अभिमान वाटतोय की मी यांची अच्छा, निश्चित आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्याला, आणि भविष्यामध्ये आपण सर्वांनी खूप चांगलं काम करावं आमच्या चॅनेलच्या वतीने. निश्चित हे भविष्य आहे भारताचं. कला आपण पाहू शकता, जवळून घेतात एकदा की ही टीम आहे, आणि विशेष म्हणजे यामध्ये मुली, सर्व क्षेत्रात मुली. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी. आणि अजून काही कलाकारांशी आपण भेटणार आहोत. असे उत्तुंग प्रतिभेचे कलावंत या राष्ट्रीय महोत्सवात आले होते, आणि खरंच अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनचं अप्रतिम आयोजन होतं. सुपरफास्ट 24 ताससाठी पुण्याहून राहुल वैवा.